नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन. बघा, फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलचं आपण हा सेकंड जो आपला लेक्चर आहे कंटिन्युटी ऑफ फंक्शन वर आहे. बघा, फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल मध्ये कंटिन्युटी काय राहतं आपण बघूया. तर काय राहतं बघा, इथं अ फंक्शन एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे, तर सेड टू बी कंटिन्युअस ऍट ए कॉमा बी. आपण कधी म्हणू शकतो की इफ एफ ऑफ ए कॉमा बी इज डिफाईन. म्हणजे ते बघा, एखादा फंक्शन असेल तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा वाय, तो डिफाईन झाला पाहिजे कोणत्या पॉईंटवर, एफ ऑफ ए कॉमा बी या पॉईंटवर. पहिली गोष्ट. आणि दुसरं काय तुमच्याकडे लिमिट एक्स वाय टेन्स टू ए कॉमा बी एफ ऑफ एक्स वाय इज एक्झिस्ट. म्हणजे त्या पॉईंटवर त्या फंक्शनची व्हॅल्यू कशी झाली पाहिजे, लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे आणि एफ ऑफ ए कॉमा बी एक्झिस्ट झालं पाहिजे. जर आणि जो एक्झिस्ट झालाय तो कोणाची इक्वल पाहिजे, लिमिट. म्हणजे आपण डायरेक्ट सांगू शकतो एखादा फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे काय, त्याचा जो लिमिट आहे आणि त्या पॉइंटवर फंक्शनची व्हॅल्यू हे दोन्ही जर इक्वल असेल तर आपण म्हणू शकतो काय की फंक्शन इज अ कंटिन्युअस. जर या दोघांपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही म्हणजेच काय तुमच्याकडे डिसकंटिन्युअस. म्हणजे काय, एक तर सपोज तुमच्याकडे लिमिटच एक्झिस्ट झाला नाही तरी पण आपण सांगू शकतो काय की हा फंक्शन डिसकंटिन्युअस आहे म्हणजे कंटिन्युअस नाही. किंवा दुसरं काय सांगू शकतो की तुमच्याकडे लिमिट तर एक्झिस्ट होतो बट तो कुणाच्या इक्वल नाहीये, एफ ऑफ ए कॉमा बी च्या इक्वल नाहीये. आता एफ ऑफ ए कॉमा बी ची तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिली जाते किंवा तुम्हाला काढावं लागतं. ज्या पॉईंटवर आपल्याला कंटिन्युटी दाखवायचे त्या पॉईंटवर आपल्याला त्या फंक्शनची व्हॅल्यू काढावं लागते. ठीक आहे. जर मग हे दोन्ही जर इक्वल आलं नाही तर आपण सांगू शकतो फंक्शन इज अ डिसकंटिन्युअस. आणि जर इक्वल आलं आणि लिमिट पण एक्झिस्ट झाला तर आपण म्हणतो कंटिन्युअस. बघा, कंटिन्युअस साठी पहिलं काय, हे दोन्ही इक्वल पण व्हावं लागतं आणि त्याचं लिमिट एक्झिस्ट पण व्हावं लागतं. तर डिसकंटिन्युअस मध्ये दोघांपैकी एक जरी झाला की तुमचं लिमिटच एक्झिस्ट नाही झाला तर आपण डिसकंटिन्युअस म्हणू शकतो. किंवा लिमिट एक्झिस्ट झालाय बट तो एफ ऑफ ए च्या इक्वल नाही आला तर आपण म्हणू शकतो की हे फंक्शन कसं आहे, डिसकंटिन्युअस आहे म्हणजे नॉट अ कंटिन्युअस. आता पुढे बघूया, दुसरी डेफिनेशन आहे बा. हीच डेफिनेशन मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये कसं लिहिणार आपण की इथं बघा, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस ऍट ए कॉमा बी फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. बघा, एप्सिलॉन मी परत सांगतो, पहिल्या लेक्चर मध्ये पण सांगितलंय, एप्सिलॉन इज एनी स्मॉलेस्ट नंबर नियर 0 आणि डेल्टा इज अ स्मॉलेस्ट नंबर नियर 0. म्हणजे 0च्या जवळपास नंबर आहे. ठीक आहे, असू शकतो मोठा पण पॉझिटिव्ह नंबर आहे दोन, कोणता, एप्सिलॉन आणि डेल्टा. तर लिमिटची डेफिनेशन सारखी जे सेम, फक्त काय तुमच्याकडं जो लिमिट मध्ये मी एफ ऑफ एक्स वाय मायनस एल घेतला होता, एलच्या जागी काय एफ ऑफ ए कॉमा बी. आता बघा, ही डेफिनेशन मध्ये काय की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ ए कॉमा बी. म्हणजे फंक्शन आणि त्या पॉइंटवर ए कॉमा बी वर फंक्शनची व्हॅल्यू या दोघांचा जर मॉड घेतला तर तो कसा आला पाहिजे, माझा लेस दॅन एप्सिलॉन आला पाहिजे. वेनेवर कधी, ज्यावेळेस मॉड ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन डेल्टा, ही आपल्याकडे सॅटिस्फाय झालं. याला आपण असं पण लिहू शकतो काय, एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन, बघा दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर किती तुमच्याकडे डेल्टा. आणि हा जो डेल्टा आहे तो डिपेंड पाहिजे कशावर, डिपेंड ऑन एप्सिलॉन. ठीक आहे. असं जर होत असेल तर आपण म्हणतो तो फंक्शन कसा आहे, कंटिन्युअस. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दाखवायचं असेल की एखादा फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही तर तुम्ही या डेफिनेशननी दाखवू शकता. ठीक आहे. आता बघा, दोघात फरक काय, लिमिट मध्ये काय करतो आपण, बघा सेम मॉड घेतो एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एल. एल वर जर लेस दॅन एप्सिलॉन आला, सेम डेफिनेशन आहे तुमची. आणि काय, वेनेवर काय तुमच्याकडं एक्स मायनस ए चा स्क्वेअर प्लस वाय मायनस बी चा स्क्वेअर लेस दॅन डेल्टा, कशामध्ये, मॉड ऑफ मध्ये. बघा, सेम दोन्ही डेफिनेशन सेम आहे, फक्त काय तुमच्याकडे हा मॉड एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ ए बी आलाय आणि तर एफ ऑफ ए च्या काय आला तुमच्याकडे, एल आला. असं जर असेल तर आपण म्हणतो कंटिन्युअस. ठीक आहे. आता पुढे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलचा. आता अल्जेब्रा ऑफ कंटिन्युअस म्हणजे काय की तुमच्याकडे दोन फंक्शन आहे कंटिन्युअस आहे, एफ ऑफ एक्स आहे आणि जी ऑफ एक्स, दोन फंक्शन कंटिन्युअस आहे. बघा, दोन फंक्शन जर कंटिन्युअस असेल ऑन डोमेन डी तर जर मी दोन्ही फंक्शनचं जर ऍडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केलं ते पण कंटिन्युअस राहतं. बघा, दोन फंक्शन आहे सेपरेट, दोन्ही फंक्शन कंटिन्युअस आहे आणि दोघांची ऍडिशन केली तर ते पण कंटिन्युअस राहतं. आता एक फंक्शन कंटिन्युअस आहे, त्याला एखादा स्केलरनी म्हणजे एखाद्या नंबरनी जरी मल्टिप्लाय केलं तरी पण तो काय होतो, कंटिन्युअस. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा फंक्शन कंटिन्युअस आहे. ठीक आहे. जर हा फंक्शन कसा आहे, कंटिन्युअस. जर याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं या फंक्शनला, किती, 2 एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू किती, 2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. 2 म्हणजे कॉन्स्टंट के, तरी पण हा फंक्शन काय तुमच्याकडे, हा फंक्शन पण काय असतो तुमच्याकडे, कंटिन्युअस असतो. सिमिलरली तुमच्याकडे
दुसरं आहे काय, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन घ्या. काय घ्या, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन घ्या, तरी पण तो फंक्शन कसा असतो तुमच्याकडे, कॉन्स्टंट असतो. बघा तिसरी प्रॉपर्टी, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन घ्या, तुमच्या मॉड्युलस घ्या. बघा फंक्शन कंटिन्युअस आहे, त्याचा मॉड ऑफ पण का असतो, कंटिन्युअस असतो. डिव्हिजन मध्ये पण कंटिन्युअस, बघा एफ ऑफ एक्स पण कंटिन्युअस आहे, जी ऑफ एक्स पण कंटिन्युअस आहे. दोघांचा डिव्हिजन पण घेतला तरी पण तो कसा असतो, कंटिन्युअस. बट यात इथे एकच कंडिशन काय, जो खालचा डिनोमिनेटर आहे तुमच्याकडे तो नॉट इक्वल टू 0 पाहिजे, आणि तो जर 0 झाला तर मग काय, नॉट डिफाईन. त्याच्यामुळे ते गिवन घेतानाच कसं घेणार आपण, की जी ऑफ एक्स वाय जो डिनोमिनेटर असेल तो नॉट इक्वल टू 0. आता डिस्कंटिन्युअसची दुसरी डेफिनेशन बघा, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिस्कंटिन्युअस ऍट अ पॉइंट a, b if f of x y is defined at delimited neighborhood of a, b but f of x y is not defined at a, b. एक तर तुमच्याकडे a, b वर जर फंक्शन डिफाईनच होत नसेल तर आपण म्हणतो डिस्कंटिन्युअस फंक्शन आहे. किंवा दुसरी आहे की फंक्शन जर लिमिटच एक्झिस्ट झाला नाही तरी आपण काय म्हणू शकतो की फंक्शन कंटिन्युअस नाहीये, म्हणजे डिस्कंटिन्युअस आहे. किंवा जर फंक्शन एक्झिस्ट, लिमिट एक्झिस्ट झाला पण तो कुणाच्या इक्वल नाहीये, a, b च्या इक्वल नाहीये, तरी पण आपण काय सांगू शकतो की हे फंक्शन कसं आहे, डिस्कंटिन्युअस आहे. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअसला काय काय लागतं, पहिली गोष्ट लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट काय, लिमिट एक्झिस्ट होऊन पण a, b वर एक्झिस्ट होऊन पण तो कुणाच्या इक्वल पाहिजे, f ऑफ a, b च्या इक्वल पाहिजे. या दोघांपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर फंक्शन इज अ डिस्कंटिन्युअस. ठीक आहे, आता आपण येऊया एक्झाम्पल मध्ये. आता पाहूया आपण पहिला एक्झाम्पल. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला क्वेश्चन पाहूया. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये काय बघा, आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत ते आपण पहिलं काढून घेऊया. इथं की आपल्याला काय काय लागणार आहे बघा. इथं कोणताही फंक्शन असेल कंटिन्युअस मध्ये तर तुमच्याकडे मॉड ऑफ साइन एक्स, मॉड ऑफ साइन एक्स ची व्हॅल्यू मॅक्सिमम किती असते, 1. म्हणजे तुम्ही मॉड ऑफ साइन एक्स आला तर लिहू शकता त्याचं काय, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. दुसरं आहे मॉड ऑफ कॉस एक्स ची पण व्हॅल्यू असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू 1 लिहू शकता. ठीक आहे, आता दुसरं आहे बघा, दुसरं काय आहे तुमच्याकडे, दुसरं येऊ शकतं की एक्स स्क्वेअर आहे, याला आपण लिहू शकतो एक्स स्क्वेअरच्या जागी काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा वाय स्क्वेअर आला तर लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपण लिहू शकतो. का लिहू शकतो, कारण एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर पण त्याच्यामध्ये ऍड कोण आहे, वाय स्क्वेअर. तिसरं बघा, तुमच्याकडे मॉड ऑफ एक्स आला तर आपण याला लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहू शकतो. आणि मॉड ऑफ वाय आला तर लेस दॅन ऑर इक्वल टू काय लिहू शकतो आपण, किती, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला ह्या गोष्टी वापरायच्या आहेत. पुढं बघा काय काय, मॉड ऑफ साइन एक्स आला तर लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असतो व्हॅल्यू त्याची. मॉड ऑफ कॉस एक्स आला तर लेस दॅन ऑर इक्वल टू. अजून पुढचं बघा, मॉड मध्ये मॉडची प्रॉपर्टी काय सांगते की दोन संख्याचं जर मल्टिप्लिकेशन असेल मॉड मध्ये तर ते सेपरेट जर करायचं असेल मॉड तर त्याच्या साइन मध्ये काही चेंज होत नाही, इक्वल राहतं. पण जर हेच मी ऍडिशन मध्ये घेतलं मॉड ऑफ एक्स प्लस वाय तर याचं होतं मॉड ऑफ एक्स आणि मॉड ऑफ वाय जर मी सेपरेट केला तर तुमच्याकडे साइन येतो लेस दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये काही चेंजेस नाही होत, पण जर ज्यावेळेस आपण ऍडिशन घेऊ त्यावेळेस तुम्हाला काय येतो, लेस दॅन ऑर इक्वल टू. आपल्याला या गोष्टीचा वापर करायचा आहे पुढे. आता बघा आपण डेफिनेशन पाहिजे आता, तर काय तुमच्याकडे गिवन, आता फंक्शन दिलंय काय तुमच्याकडे गिवन, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू किती आहे, एक्स इंटू साइन 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू साइन 1 अपॉन वाय. आता आपण काय करूया बघा, डेफिनेशन काय सांगतं तुमच्याकडे की लिमिट, आपल्याला याचं लिमिट किती काढायचं आहे, 0. बघा कंटिन्युअस विचारलं नाही, आपण कंटिन्युअस नंतर बघूया, पण या क्वेश्चन मध्ये विचारलं की शो दॅट या फंक्शनचं लिमिट किती आहे, 0. तर लिमिटची डेफिनेशन काय म्हणजे कंटिन्युअस मध्ये की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस यल लेस दॅन काय आला पाहिजे, एप्सिलॉन वेनेवर काय की स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस ए चा स्क्वेअर प्लस वाय मायनस बी चा स्क्वेअर लेस दॅन काय आला पाहिजे आपल्याकडे, डेल्टा. आणि डेल्टा जो असेल तो कसा असेल, डिपेंड ऑन एप्सिलॉन. आता आपल्याला असं आणायचंय, मग हेच बघा आता ए कॉमा बी म्हणजे कोणता, 0 वर काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर कसा आला पाहिजे आपल्याकडे हा, दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर, बघा एक्स मायनस 0 म्हणजे 0 पॉईंट वर आहे ना, तर एक्स मायनस 0 किती, 0 प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन किती आणायचं आपल्याला, डेल्टा. तर आपण बघूया पहिलं काय घेणार, बघा कन्सिडर करणार आपण हे आणि आपल्याला दाखवायचंय हे. असं जर करत असेल हा फंक्शन तर आपण म्हणू शकतो की हा फंक्शनचं लिमिट किती आहे, 0. तर आपण मानूया इथं की यल किती आहे तुमच्याकडे, यल इक्वल टू 0 मानला आपण. तर इथं सॉल्व्ह करूया, बघा मानूया की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस यल इक्वल टू. ठीक आहे, आता बघा मॉड ऑफ फंक्शनची व्हॅल्यू किती, एफ ऑफ एक्स वाय म्हणजे कोण आहे तुमच्याकडे, एक्स साइन 1 अपॉन एक्स प्लस
वाय इंटू साइन वन अपॉन वाय झालं मायनस मायनस किती तुमच्याकडे मायनस बघा एलची व्हॅल्यू किती आहे 0 मॉड्युलस. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू काय आपल्याला कशी आणायची बघा आपण घेतला हा साइड आणि दाखवायचं आपल्याला दिस म्हणजे लेस दॅन डेल्टा दाखवायचं. तर पहिले सॉल्व्ह करूया बघा. आता मॉडची प्रॉपर्टी काय तुमच्याकडे बघा हा पहिला पार्ट झाला तुमच्याकडे मॉड्युलस मध्ये आणि हा झाला तुमच्याकडे दुसरा पार्ट. तर पुढे एकदा एक करतो एक्स इंटू साइन 1 अपॉन एक्स प्लस वाय साइन 1 अपॉन वाय. बघा 0 मायनस केल्यामुळे काही फरक पडला नाही. तर तुमच्याकडे काय झाला आता हा पहिला पार्ट झाला आणि हा दुसरा पार्ट. तर मॉड्युलसची प्रॉपर्टी बघा इथं जर दोन फंक्शन असतील तुमच्याकडे ऍडिशन मध्ये तर आपण त्याला सेपरेट जर केलं दोघाला तर तुमच्याकडे काय येतो लेस दॅन ऑर इक्वल टू. तर तुमच्याकडे काय लेस दॅन ऑर इक्वल टू. आता सेपरेट करायचं दोघाला पहिला पार्टला सेपरेट एक्स इंटू साइन 1 अपॉन एक्स आणि प्लस परत त्याचं सेपरेट वाय इंटू साइन 1 अपॉन वाय. बघा मॉड्युलसची प्रॉपर्टी वापरली पहिल्या पार्टवर सेपरेट मॉड्युलस केला दुसऱ्या पार्टवर सेपरेट मॉड्युलस केला. आता मॉड्युलस केल्यानंतर बघा दुसरं काय तुमच्याकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जर हा बघा हा एक्स हा पण आहे आणि हा साइन एक्स आहे मल्टिप्लिकेशन हा पहिला आणि हा दुसरा इथं. मग बघा इथं लेस दॅन ऑर इक्वल टू पहिला आलेला एकदा लेस दॅन ऑर इक्वल टू आला तर तो चेंज होत नाही लास्टपर्यंत लेस दॅन ऑर इक्वल टू राहील. आता बघा हा मल्टिप्लिकेशन मध्ये मॉड्युलस जर तुमच्याकडे असेल तर सेपरेट मॉड्युलस होतो. बघा पहिल्याचं मॉड्युलस सेपरेट मॉड ऑफ एक्स साइन मध्ये काही चेंज होत नाही. पण इथं साइन मध्ये चेंज नाही झाला पण रेडीमेड आपण पहिला चेंज केलेला आहे. परत सेम इंटू काय तुमच्याकडे मॉड ऑफ साइन 1 अपॉन एक्स झालं प्लस परत सेम तुमच्याकडे दोन फंक्शन आहे हा पहिला आणि हा दुसरा दोन मल्टिप्लिकेशन मध्ये मॉड्युलस मध्ये जर मी सेपरेट केला तर सेपरेट मॉड्युलस होऊन मॉड ऑफ साइन 1 अपॉन वाय. बघा दोघांचा मॉड्युलस सेपरेट केला. आता इथं बघूया आताच पहिला आपण काय तुमच्याकडं की साइन जर मॉड मध्ये असेल त्याचं लेस दॅन ऑर इक्वल टू किती होणं असते आणि मॉड ऑफ कॉस जर व्हॅल्यू असेल त्याचं पण किती व्हॅल्यू असते सेम. तर मॉड ऑफ तुमच्याकडे साइन 1 अपॉन एक्स ची व्हॅल्यू किती असते लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आणि मॉड ऑफ तुमच्याकडे कॉस ऑफ 1 अपॉन वाय असेल तरी पण त्याची व्हॅल्यू किती असते लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ठीक आहे. मग आता इथं काय तुमच्याकडे जर सेपरेट केला तर मॉड ऑफ एक्स इंटू 1 बघा याची व्हॅल्यू किती आली 1 प्लस मॉड ऑफ वाय आणि याची व्हॅल्यू किती आली मॉड ऑफ साइन 1 अपॉन वाय ची बघा साइन असेल सेपरेट तर त्याची पण किती आली 1 दोन्ही पण साइन होते तर साइनची व्हॅल्यू किती असते 1. मग आता हा किती आला तुमच्याकडे मॉड ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ वाय. पण आपल्याला आणायचं काय बघा आपलं टार्गेट काय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणायचं लेस दॅन डेल्टा. पण आपल्याकडे तर काय आलंय मॉड ऑफ एक्स आलेला आहे आणि मॉड ऑफ वाय आलेला आहे. मग आपण याला कन्वर्ट कसं करणार बघा याला कन्वर्ट कशामध्ये करणार आपण की स्क्वेअर रूट ऑफ. मग आता इथं आपण इथं तिसरं घेतलेलं आहे मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती असते स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आपण पुट करूया इथं बघा मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती असते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि प्लस परत सेम मॉड ऑफ वाय ची व्हॅल्यू किती असते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर घेतलं लेस दॅन ऑर इक्वल टू. तर किती आला तुमच्याकडे बघा हा मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किती 2 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे बघा बाय डेफिनेशन काय सांगतं तुमच्याकडं की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन काय असतो एप्सिलॉन. मग आपल्याला काय घ्यावं लागेल की मॉड ऑफ एक्स वाय मायनस एल किती आलाय तुमच्याकडं हा आलाय. मग हा काय असतो तुमच्याकडे लेस दॅन एप्सिलॉन असतो. ठीक आहे. म्हणजे ही कोणाची आली तुमच्याकडं एफ ऑफ एक्स वाय मायनस एल याची व्हॅल्यू आलेली आणि तो काय असतो लेस दॅन एप्सिलॉन. ठीक आहे. आता हा आला आपल्याकडे एप्सिलॉन एवढा पार्ट. मग आपण काय करूया हा एवढाच पार्ट घेऊया आता सध्या 2. आता हा पार्ट सोडून देऊया की तुझ्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन काय आला एप्सिलॉन. पण आपल्याला एका साईडला कशाची व्हॅल्यू पाहिजे राहते स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची. तर मग आपल्याला हा 2 नकोय. बघा इथं डेफिनेशन मध्ये काय पाहिजे होतं तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एका साईडला पाहिजे आणि बाकी सगळं उरलेलं काय असतो तुमच्याकडे डेल्टा. मग आपण इथं एप्सिलॉन मानलेला आहे. तुम्ही पुढचा कोणताही क्वेश्चन असेल तर सेम सॉल्व्ह करायचं लास्टला जो येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मध्ये आला तर त्याला काय लेस दॅन एप्सिलॉन घ्या. आता तुमच्याकडे हा 2 नकोय आपल्याला 2 मग इकडे पाठवून द्या काय तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि लेस दॅन काय आला एप्सिलॉन. आलं का एप्सिलॉन बाय 2 हा 2 इकडे पाठवला डिवाइड लागेल. मग हा आल्यानंतर बघा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन काय असतो डेल्टा आणि आपण याला जर मी डेल्टा मानला तर तुमच्याकडे काय आला इथं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन काय आला डेल्टा वेअर काय केलं मी एप्सिलॉन बाय 2 ला काय पुट केलं डेल्टा. बघा एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन होल्ड झाली म्हणजेच काय तुम्हाला या डेल्टा जो आहे डेल्टा इज अ डिपेंड ऑन एप्सिलॉन. तर तुम्ही काय सांगू शकता एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन होल्ड
तर तुम्ही काय सांगता लिमिट एक्स कॉमा वाय टेन्स टू कोणत्या पॉईंटवर काढला आपण 0,0 एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एल आणि एलची व्हॅल्यू किती घेतली होती आपण 0. मग बघा ही डेफिनेशन होल्ड झाली. काय केलं आपण की त्या डेफिनेशन नुसार चाललो गेलो आणि लास्टला त्या डेफिनेशन होल्ड झाली तर आपण काय किती आन्सर आलं 0. ठीक आहे. असंच आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आता हाच फंक्शन जर आपल्याकडं कंटिन्युअस दाखवायचा असता तर बघा सपोज त्याने आपल्याला व्हॅल्यू दिली असती एफ ऑफ एक्स कॉमा वाय 0,0 वर 0 जर आन्सर दिला असतं काय क्वेश्चन मध्ये देतं पण दिलं नाही त्याने आणि आपल्याकडे लिमिट पण किती आलंय बघा लिमिट पण आलंय लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू किती आलं 0. बघा फंक्शनची व्हॅल्यू पण आलेली 0 आणि लिमिट एक्झिस्ट होऊन पण त्याची व्हॅल्यू आली 0. तर दोन्ही इक्वल आले. त्या पॉइंटवर पण फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे आणि त्याचं लिमिट पण 0 आला तर आपण मग सांगू शकतो काय एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज अ कंटिन्युअस ऍट पुन्हा 0,0. कधी ज्यावेळेस तुम्हाला ही कंडिशन दिली असते तर पण त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलं नाही तर सांगितलं फक्त काय की शो दॅट की या फंक्शनचं लिमिट किती येतो 0 येतो. फक्त आपण तेवढं दाखवलं. जर पुढे विचारलं असतं की शो दॅट दिस फंक्शन इज अ कंटिन्युअस तर आपण दाखवलं असतं की या पॉईंट फंक्शन 0,0 वर फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे आणि त्याचा लिमिट पण किती येतो 0 येतो तर आपलं डेफिनेशन होल्ड झाली तर आपलं फंक्शन कसं झालं कंटिन्युअस. ठीक आहे. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. आता बघा हा क्वेश्चन सेकंड आहे. त्यांनी काय विचारलंय क्वेश्चन सेकंड मध्ये की इन्व्हेस्टिगेट फॉर कंटिन्युटी. आता कंटिन्युअस आहे की नाही चेक करायचं पहिला आपल्याला. तर पहिला आपण कंटिन्युअस साठी पहिली कंडिशन काय तुमच्याकडं की लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे. तर पहिला आपण पहिला आपला व्हिडिओ होता फर्स्ट की लिमिट एक्झिस्ट होतो की नाही चेक कसं करणार. तर पहिला आपण पाथ घेणार बघा की लिमिट एक्झिस्ट होतो नाही. जर लिमिट एक्झिस्ट झाला तरच मग आपण पुढचं काय करणार की फंक्शन त्या पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू किती येते आणि लिमिट एक्झिस्ट झालं म्हणजे दोघांची व्हॅल्यू जर लिमिट आणि त्या पॉईंटवर जर व्हॅल्यू इक्वल असेल तर आपण काय म्हणतो फंक्शन इज अ कंटिन्युअस. मग आपल्याला दोन कंडिशन कोणत्या लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे आणि लिमिट एक्स वाय टेन्स टू आता 0 वरचे काय तर 0,0 एफ ऑफ एक्स कॉमा वाय तो कुणाच्या इक्वल आला पाहिजे 0,0 हे कंटिन्युअस. मग आता बघूया जर या दोघांपैकी एक बी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर फंक्शन इज अ नॉट अ कंटिन्युअस. तर पहिला आपण चेक करूया लिमिट एक्झिस्ट आणि लिमिट एक्झिस्ट चेक केली तर मग आपण बघूया दुसरी कंडिशन. ठीक आहे. तर पहिलं बघा की फंक्शनचं तुम्हाला दिलंय 0,0 वर व्हॅल्यू 0 म्हणजे ही तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली. ओके. आता फक्त आपल्याला लिमिट काढायचं आहे किंवा लिमिट एक्झिस्ट होतो की नाही चेक करायचं. तर पहिलं आपण चेक करूया. बघा लिमिट एक्झिस्ट होतो की नाही कसं चेक करतो आपण की पाथ घेतो आपण. पहिलं घेतला आपण पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. काय घेतला आपण पहिलं पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस तर तुमच्याकडे वाय काय राहतो 0. बघा ही पहिली पाथ घेतली. आता जिथं पहिलं का तुमच्याकडे काय वाय जर मी पुट केला जिथं जिथं वाय असेल 0 तर आता लिमिट बघा एक्स वाय टेन्स टू 0,0 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू वाय स्क्वेअर. आता या फंक्शन मध्ये मला काय करायचं आहे वायची व्हॅल्यू 0 पुट करायची. तर मग आता 0 पुट केला मी इथं वायची व्हॅल्यू 0 पुट केला 0 इंटू एक्स स्क्वेअर काय आला 0 अपॉन एक्स रेस टू 4 प्लस 0 जिथे जिथे वाय होता तिथे काय पुट केला मी 0. तर तुमच्याकडे आन्सर किती आला 0. मग पहिला पाथ घेऊन तुमच्याकडे आन्सर आला 0. आता मी दुसरी पाथ घेतो. आता दुसरी पाथ आला मी वाय ऍक्सिस जरी घेतला तरी आन्सर 0 येणार आहे. मग पाथ कसं घेतो तुमच्याकडे फंक्शन कोण आहे एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय स्क्वेअर. आता माझ्याकडे एक्स ची पॉवर किती आहे हायेस्ट 4 आणि इथे किती आहे 2. तर मग आता याला 4 करण्यासाठी मला यालाच काहीतरी पुट करावं लागेल म्हणजे 4 येईल. मग मी वाय ला काय पुट करतो एक्स स्क्वेअर पाथ. तरच माझं बघा वायची जर व्हॅल्यू मी एक्स स्क्वेअर पुट केली तर माझं एक्स रेस टू 4 कॅन्सल होईल. मग पाथ आला मी काय केलं एक्स रेस टू एक्स स्क्वेअर. मग जिथं जिथं वाय असतं तिथं काय पुट केलं मी एक्स स्क्वेअर. तर बघा इथं लिमिट एक्स टेन्स टू 0 आता वाय गेला तर वायची व्हॅल्यू आपण पुट केलेली ज्याची व्हॅल्यू पुट केली तो गेला राहिला एक्स टेन्स टू 0. बघा आता एक्स रेस टू एक्स स्क्वेअर आणि वायची व्हॅल्यू किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. बघा मी फंक्शन मध्ये पुट करतोय तुमच्याकडे फंक्शन कोण होता एक्स स्क्वेअर वाय अपॉन परत सेम एक्स रेस टू 4 प्लस आता वायचा स्क्वेअर आहे वायची व्हॅल्यू किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर तर किती झाला हा एक्स रेस टू 4 तर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. आता हा वरचा किती झाला एक्स रेस टू 4 बघा एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर किती एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 4 प्लस एक्स रेस टू 4 किती 2 एक्स रेस टू 4. तर एक्स रेस टू 4 कॅन्सल झाला राहिला का तुमच्याकडे फक्त 1/2. तर 1/2 राहिला हा एक्स रेस टू 4 कॅन्सल झाला 1/2 आणि 1/2 काय आला तुमच्याकडे कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचा लिमिट काय असतो सेम. तर इथून एल ची व्हॅल्यू किती आली 1/2. बघा दोन पाथ घेतला होता आपण पहिला पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला होता आणि आन्सर आला तुमच्याकडे 0. दुसरा पाथ अलॉंग घेतला आपण वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर
तर आन्सर आला 1/2. तर डिफरंट पाथला काय आला? डिफरंट लिमिट. तर लिमिटची डेफिनेशन काय सांगते तुम्हाला की डिफरंट पाथला जर डिफरंट लिमिट येत असेल तर लिमिट काय डज नॉट एक्झिस्ट. फॉर टू डिफरंट पाथ वी गेट डिफरंट लिमिट, देन लिमिट डज नॉट एक्झिस्ट. मग लिमिटच एक्झिस्ट नाही झाला बघा, या दोन कंडिशन मध्ये पहिली कंडिशनच होल्ड झाली नाही, लिमिटच एक्झिस्ट नाही झाला, तर फंक्शन काय कंटिन्युअस होईल का? नाही. तर मग काय बोलते? फंक्शन इज नॉट अ कंटिन्युअस. ठीक आहे. तर तुम्हाला काय की कंटिन्युअस मध्ये ऍटलीस्ट एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, एक तर लिमिट एक्झिस्ट नाही झाला किंवा दुसरं त्या फंक्शनचं इक्वल नाही आलं, तर आपण म्हणू शकतो की फंक्शन इज अ नॉट अ कंटिन्युअस. दॅट मीन्स फंक्शन इज अ डिसकंटिन्युअस. ठीक आहे. आता पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला बघा, शो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय दिलाय, फंक्शन दिलाय तुम्हाला हा, आणि काय दिलंय बघा, एक्स वाय ज्यावेळेस 0,0 नसेल म्हणजे 0ची व्हॅल्यू नसेल त्यावेळेस तुम्हाला हा फंक्शन आहे, आणि ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस 0 व्हॅल्यू. म्हणजे एक गोष्ट जे 0 वर जर व्हॅल्यू दिली तर ती आपल्याला पॉईंट म्हणजे 0,0 वर फंक्शनची व्हॅल्यू आहे, आणि तो दाखवायचा आपल्याला कंटिन्युअस ऍट ओरिजिन. म्हणजे 0,0 वर आपल्याला फंक्शन काय दाखवायचं आहे? कंटिन्युअस दाखवायचं आहे. मग कंटिन्यू दाखवायचं म्हणजे दोन गोष्टी झाल्या पाहिजे. काय की पहिलं तुमचं लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे, आणि दुसरं काय तुमच्याकडं की लिमिट जो आहे लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू कोणाची इक्वल आला पाहिजे? 0,0 ची इक्वल आला पाहिजे. ठीक आहे. आणि नाहीतर बघा हे नाही झाला तर दुसरी डेफिनेशन काय तुमच्याकडं, डायरेक्टली एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एफ ऑफ ए कॉमा बी मॉड ऑफ लेस दॅन एप्सिलॉन व्हेनेवर काय आला पाहिजे तुमच्याकडे? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर. आता 0 वर जर काढलं मी तर काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन डेल्टा. तर एक्स स्क्वेअर मायनस ए असतो, पण आपल्याकडे ए आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर मी 0,0 वर घेतला तर तुमच्याकडे हे होल्ड झाला पाहिजे. डायरेक्ट जर हा जर होल्ड झाला तर आपण सांगू शकतो डायरेक्टली की फंक्शन इज अ कंटिन्युअस ऍट 0,0. मग तुम्ही हा करा किंवा हा करा. तर बघा शो दॅट म्हटलं की तुम्ही डायरेक्ट डेफिनेशन वर जायचं, कारण लिमिट एक्झिस्ट करत बसायचं नाही, कारण आपल्याला सांगितलं शो दॅट म्हणजे तो त्याचं लिमिट एक्झिस्टच होतं. फक्त आपल्याला काय जर डेफिनेशन होल्ड झाली तर आपण डायरेक्ट सांगू शकतो काय की हा फंक्शन कंटिन्युअस आहे. तर आपण डायरेक्ट डेफिनेशन नुसार जाऊया. आता बघा डेफिनेशन नुसार जायचं आपल्याला, तर तुमच्याकडे पहिलं गिवन काय काय आहे बघूया. बघा गिवन काय काय तुमच्याकडे इथं पहिलं गिवन एफ ऑफ एक्स दिलाय तुम्हाला, गिवन हा गिवन आहे. तर इथून या 0,0 पासून आपण एफ ऑफ 0,0 ची व्हॅल्यू काढली 0. बघा हे दिली तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे पहिलं गोष्ट भेटलेली आपण 0,0 वर व्हॅल्यू किती फंक्शनची? 0. ती क्वेश्चन मध्ये असते तुम्हाला मॅक्सिमम टाइम, जर नसेल तर आपल्याला काढावं लागते. मग आपल्याला कसं काढायचं ते की एक्सच्या जागी 0 पुट करायचं आणि वायच्या जागी पण काय पुट करायचं? 0. आणि तिथून आपण एफ ऑफ 0,0 ची व्हॅल्यू काढायची. पण ठीक आहे इथं क्वेश्चन मध्ये दिलं जातं, पण म्हणून काढायची काही गरज नाही. आता बघा आपल्या डेफिनेशन नुसार जाऊया. तुमच्याकडे काय डेफिनेशन आहे? मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एफ ऑफ ए कॉमा बी म्हणजे 0,0 मॉड मध्ये घेतला. तर बघा एफ ऑफ एक्स कॉमा 0 आणि तुमच्याकडे काय एफ ऑफ 0,0 फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे दिलं. तर मग फंक्शनची व्हॅल्यू किती? एक्स वाय अपॉन. तर ठीक आहे इथं तुम्हाला करतो मी शॉर्ट मध्ये. तर एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस किती तुमच्याकडे एफ ऑफ 0,0 इज लेस दॅन इक्वल टू. तर फंक्शनची व्हॅल्यू किती तुमच्याकडे बघा एक्स वाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके. आणि मायनस एफ ऑफ 0,0 किती आहे? 0. आता आपल्याला काय आहे की बाय डेफिनेशन जायचं, याला सॉल्व्ह करूया पहिलं. तर तुमच्याकडे काय आला? 0 जर लेस दॅन केलं तर काय आला? एक्स वाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता मला काय करायचं बघा, तुमच्याकडे दोन फंक्शन आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तर त्याचं मला सेपरेट मॉड्युलस घ्यायचं आहे. तर सेपरेट मॉड्युलस कसं घेणार मी? बघा सेपरेट मॉड्युलस कसं घेणार की मॉड ऑफ एक्स, बघा मॉड ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ वाय. बघा सगळ्या टर्मचं मी सेपरेट मॉड्युलस घेतलं 1 अपॉन मॉड्युलस ऑफ काय तुमच्याकडे. आता हा मॉड मध्ये घेतला काय काही फरक पडत नाही, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कारण याची व्हॅल्यू किती येणार आहे तुमच्याकडे? पॉझिटिव्ह येणार आहे. तर इथं बघा काय केलं मी, सेपरेट घेतला एक्सचा मॉड्युलस आणि वायचा मॉड्युलस घेतला, आणि हा खालचा पण मॉड्युलस सेपरेट घेतो, पण दोन्ही पण स्क्वेअर रूट मध्ये आल्यावर त्याचं काय फरक पडत नाही. मग आता बघा मॉड ऑफ एक्स आणि मॉड ऑफ वाय मी वरती सांगितलं तो तुम्हाला. इथं काय तुमच्याकडं इथं बघा मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती असते? स्क्वेअर रूट ऑफ लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मॉड ऑफ वाय ची किती असते? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आपण ती व्हॅल्यू पुट करून देऊया आता इथं. ठीक आहे. किती तुमच्याकडं? तर सांगा किती मॉड ऑफ एक्स व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर.
झालं इंटू पण मोड ऑफ वाय ची किती व्हॅल्यू आहे तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू हे कशाचं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऍज इट इज हा खालचा पार्ट जो आहे तो ऍज इट इज ठेवला. आता बघा एक एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॅन्सल झाला आणि इथं बघा लेस दॅन ऑर इक्वल टू येईल कारण मॉडची पण लेस दॅन ऑर इक्वल टू कोणतं यूज केलं मी यूज इथं लिहितो यूज काय तुमच्याकडं मॉड ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि मॉड ऑफ वाय इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणून बघा इथं इक्वल होता मी इथून डायरेक्ट लेस दॅन ऑर इक्वल टू का घेतला कारण की मॉड ऑफ एक्स व्हॅल्यू पुट केली तर लेस दॅन ऑर इक्वल टू आला म्हणून मी ती लेस दॅन ऑर इक्वल टू घेतला. पण मॉड ऑफ वाय ची पण किती लेस दॅन ऑर इक्वल टू आहे सेम व्हॅल्यू पुट केला तर इथून बघा या स्टेपवरून डायरेक्ट काय तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू किती आला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आला. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे मॉड ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ 0,0. आता हे बाय डेफिनेशन हा काय असतो तुमच्याकडं लेस दॅन एप्सिलॉन राहतो बरोबर आहे. आता हा काय असतो तुमच्याकडे आलं का स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणायचं होतं आपल्याला आलं मग आणल्यानंतर काय करायचं की हा पार्ट एवढा कन्सिडर करायचा म्हणजे हा इकडचा पार्ट आहे ना सोडून द्यायचा. काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू काय आला तुमच्याकडे एप्सिलॉन आणि आपल्याला हे जाणायचं होतं. आता जो बघा या साईडला जर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जो बी एक्स्ट्रा असेल या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या तो इकडे पाठवायचा पण कुणीच नाहीये तर आपण काय म्हणणार एप्सिलॉन इक्वल टू डेल्टा पुट करणार. काय करणार डेल्टा मग आलं काय तुमच्याकडं पुट एप्सिलॉन इक्वल टू काय पुट केलं मी डेल्टा तर आन्सर मध्ये काय आला तिथं बघा पुट केल्यानंतर काय आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मॉड मध्ये लेस दॅन डेल्टा. ठीक आहे मग एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन होल्ड झाली मग आपण काय म्हणणार डेल्टा इज अ डिपेंड ऑन एप्सिलॉन. मग एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन होल्ड झाली तर आणि आपण काय होल्ड झाली तर आपण काय म्हणणार आता या फंक्शनचं लिमिट जो आहे लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 किती तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू किती आला 0 आणि बघा फंक्शनची व्हॅल्यू पण 0,0 वर किती आहे 0. मग बघा फंक्शन लिमिट पण 0 आला आणि फंक्शनचे 0,0 पर व्हॅल्यू पण किती आहे 0. तर मग डेफिनेशन होल्ड झाल्यानंतर आपण काय सांगू शकतो एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज अ कंटिन्युअस ऍट 0,0. ठीक आहे तर अशा पद्धतीने हा फंक्शन काय झाला कंटिन्युअस म्हणजे आपण दाखवलं. आता बघा त्याचं सोल्युशन आहे इथं आता डायरेक्ट सांगतो तुम्हाला आता समजलं असेल. आता इथं बघा काय केलं तुमच्याकडं इथं सोल्युशन आहे 0 हा गेला तुम्ही इथं तुम्ही मॉड सेपरेट केला बघा मॉड ऑफ एक्स वाय तर मॉड ऑफ एक्स आणि मॉड ऑफ वाय सेपरेट केला परत मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं इथं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर परत या मॉड ऑफ वाय ची व्हॅल्यू किती आली स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि खालचा एक कॅन्सल झाला राहिला काय तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर राहिला. मग मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस 0 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे दिस मग आपण काय सपोज करणार एवढाच पार्ट सपोज करणार मग हे पार्ट सपोज केला आपण. मग आता बघा जर इथं जर 2 असता तर हा 2 आपल्याला इकडे डिवाइडला पाठवावा लागला असता पण इथं कुणीच नाहीये तर काय डिवाइडला पाठवायची गरज नाही आता. ठीक आहे म्हणून आता बघा हा जो आहे आता आला का आपल्याकडे डेफिनेशन नुसार स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणायचं होतं आपल्याला लेस दॅन. आता आपल्याला हा जो आहे स्क्वेअर लेस दॅन डेल्टा असतो मग मी काय केलं एप्सिलॉनला काय पुट केलं डेल्टा टेक ही एप्सिलॉन इक्वल टू डेल्टा आणि एप्सिलॉन काय असतो तुमच्या ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट डेल्टा इक्वल टू एप्सिलॉन सच दॅट काय आलं मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस 0 इज लेस दॅन एप्सिलॉन असेल तर 0 टू फक्त पॉझिटिव्ह डेल्टा असल्यामुळे आपण 0 टू घेतला 0 टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन काय आला डेल्टा. मग एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन होल्ड झाली तर त्या फंक्शनचं लिमिट किती आला 0 आणि आपण पाहिलं फंक्शनचं 0,0 वर व्हॅल्यू पण किती आहे 0 तर हे दोन्ही मिळून फंक्शन काय झालं तुमच्याकडे कंटिन्युअस झालं. ठीक आहे आपण हे प्रूव्ह केलं दोन्ही करून दाखवलं मी पण सॉल्व्ह करून दाखवलंय आणि तुम्हाला रेडीमेड काय होता प्रूफ होता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा शो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स वाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स वाय इज नॉट इक्वल टू 0,0 वर व्हॅल्यू आणि एफ ऑफ 0,0 काय दिले 0 व्हॅल्यू इज कंटिन्युअस. म्हणजे आपल्याला दाखवायचं काय की हा 0,0 वर फंक्शन कसं आहे तुमच्याकडे कंटिन्युअस आहे. शो दॅट म्हटलं की लिमिट एक्झिस्ट काही आपल्याला लिमिट एक्झिस्ट आहे की नाही चेक नाही करायचं तर डायरेक्ट काय तुमचं लिमिट एक्झिस्टच होतोय फक्त दाखवायचं की तो जो लिमिट घेतलाय आपण तो लिमिट येतो त्याचा. तर आपण बघूया पहिलं काय तुमच्याकडं की या फंक्शनचं बघा 0,0 वर व्हॅल्यू किती आहे 0 तर बघा पहिलं तुम्हाला गिव्हनच भेटला आणि हा फंक्शन आहे बाय डेफिनेशन जाऊया तुमच्याकडे काय मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय
आणि 0 वर चेक करायचंय -0 इक्वल टू, जर आपण 0 वर चेक केला तर हा फंक्शन जर मायनस केला 0 तर काही फरक पडत नाही. मग मॉड्युलसची डेफिनेशन वापरली बघा. मॉड्युलस मध्ये कोण तुमच्याकडे हा पहिला फंक्शन, हा दुसरा आणि हा तिसरा, तिघांचा सेपरेट मॉड्युलस घेतला आपण बघा. तिघांचा सेपरेट घेतला. मग तिघांचा सेपरेट घेतल्यानंतर आता आपण आताच पाहिलं की मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर सेम या मॉड ऑफ वाय ची व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडे, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि सेम पुढचा जो आहे ना, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 1 राहते बघा. हा पुढचा जो मॉड्युलस आहे ना त्याची पूर्णपणे व्हॅल्यू किती असते, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मग तिघांची व्हॅल्यू पुट करूया आपण. तर पहिलं बघा मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट केली आहे इथं, नंतर मॉड ऑफ वाय ची व्हॅल्यू पुट केली आणि मॉड ऑफ एक्स ची किती आली तुमच्याकडे 1 व्हॅल्यू. मग 1 व्हॅल्यू आल्यानंतर तुमच्याकडे काय आलं, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर किती टाइम्स आला तुमच्याकडे स्क्वेअर बघा. इथं सॉल्व्ह करून घेतो तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय आलं तुमच्याकडे, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या होलचा स्क्वेअर. का, कारण बघा या पहिला आणि हा दुसरा पार्ट दोघांचा मल्टिप्लिकेशन. आता मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय 2 टाइम्स आला, 2 टाइम्स मध्ये त्याचा स्क्वेअर आला. आणि हाच काय असतो तुमच्याकडं बघा, हा आला का स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर आपण याला काय म्हणू शकतो, लेस दॅन एप्सिलॉन. एवढा पार्ट मांडला एप्सिलॉन, तर काय आलं तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या होलचा स्क्वेअर लेस दॅन काय आला एप्सिलॉन. आपलं टार्गेट काय होतं की स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणणे. मग आपण आणलं इथं, मग तो कसा पण येऊ पण कशामध्ये आला पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आता स्क्वेअर आहे पण आपल्याला काय पाहिजे फक्त बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पाहिजे आपला, पण त्याच्या वरती काय आला स्क्वेअर. जर मी दोन्ही साईडनी जर स्क्वेअर रूट घेतला तर या साईड मध्ये काय तुमच्याकडे एप्सिलॉनचा स्क्वेअर रूट येऊन जाईल. मग आलं का इथं, मग या साईडला काय आलं तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि या साईडचा जो असतो तो एप्सिलॉन असतो, त्याला आपण काय पुट करतो डेल्टा. मग डेल्टाची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एप्सिलॉन बघा इथं आलेली. मग काय आलं तुमच्याकडे मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस 0 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर जर दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर काय आलं तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस स्क्वेअर रूट ऑफ एप्सिलॉन. मग आता मी स्क्वेअर रूट ऑफ एप्सिलॉनला काय पुट करणार डेल्टा. मग एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन होल्ड झाली. काय तुमच्याकडे मॉड ऑफ एक्स वाय लेस दॅन एप्सिलॉन आला वेन एव्हर 0 इज लेस दॅन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन डेल्टा आला. मग एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन होल्ड झाली. त्याचा मिनिंग काय झाला की 0 त्याचं लिमिट आला बघा. पहिला पार्ट 0 लिमिट आला आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू पण 0, 0 होती. मग दोन्ही मिळून तर काय तुमच्याकडं हा फंक्शन काय झाला कंटिन्यूअस झाला. मग काय तुमचं बघा इथं डेफिनेशन होल्ड. परत सांगतो कंटिन्यूअस मध्ये काय करायचं, गिव्हन घ्यायचं मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एफ ऑफ 0, किंवा एल घ्या तुम्ही, लिमिट करायचं असेल दोन्ही एकच मिनिंग. तर लेस दॅन काय एप्सिलॉन घ्या. मग आपण डायरेक्ट पहिला एप्सिलॉन नाही घ्यायचं. एप्सिलॉन घेण्याच्या अगोदर हा जो पार्ट आहे तो कन्वर्ट करायचा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मध्ये. आणि हा तर एप्सिलॉन आहेच पण कधी घ्यायचा, शेवटला घ्यायचा. कधी, हा जो पार्ट पूर्णपणे कन्वर्ट करून कुठं आला आपल्याकडे एप्सिलॉन मध्ये. मग हे आल्यानंतर इकडे जो बी पार्ट असेल इकडे एक्स्ट्रा पार्ट, हा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कुठे पाठवायचा आपल्याला या एप्सिलॉन कडे. आणि या साईडला काय ठेवायचं तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एका साईडला ठेवायचं आहे. आणि जो रिमेनिंग पार्ट आहे एप्सिलॉन इंटू जो बी असेल हा एक्स्ट्रा पार्ट, त्या टोटलला काय पुट करायचं डेल्टा झालं. मग हे झालं तुमच्याकडं एप्सिलॉन आला आणि त्याची डेल्टा. मग डेल्टाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय होतं एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन होल्ड होते आणि त्याच्यापासून काय तुमच्याकडे तो लिमिट राहतो. आणि लिमिट आल्यानंतर आपण काय करतो, तो लिमिट आणि आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू दिली असते 0, ती दोन्ही इक्वल आली तर आपण काय म्हणतो की हे फंक्शन कसं आहे तुमच्याकडे कंटिन्युअस आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आता या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा, शो दॅट बघा एक फंक्शन दिलाय y प्लस एक्स साइन 1/y इफ y इज नॉट इक्वल टू 0 and f of x, 0 वर फंक्शनची व्हॅल्यू किती दिली 0. शो दॅट f इज अ कंटिन्युअस ऍट 0, ठीक आहे. आता बघा तुम्हाला फंक्शन गिवन दिलेला हा गिवन आहे आणि दाखवायचं आपल्याला कंटिन्युअस. आता फंक्शन जर कंटिन्युअस दाखवायचं तर याचं लिमिट काढायची, म्हणजे एक्झिस्ट होतो की नाही चेक, लिमिट निघतो ज्याचा. तर आपण लिमिट काय घेणार l इक्वल टू 0 घेऊन सॉल्व्ह करणार. तर पहिलं बघा फंक्शन आहे तुमच्याकडे गिवन आणि f ऑफ 0, वर फंक्शनची व्हॅल्यू किती दिलेली 0 बघा इथं. मग आता इथं जर मी 0 पुट केला तर काही फरक पडत नाही 0. तर एक गोष्ट तर आपल्याला भेटली की 0, 0 वर फंक्शनची व्हॅल्यू किती आली 0. तर आपण काढूया मॉड ऑफ f ऑफ x, y मायनस 0 म्हणजे ज्या पॉईंटवर काढायची 0 इक्वल टू. तर मॉड ऑफ आता परत तुमच्याकडे मॉड लावला मी तर f ऑफ फंक्शनची व्हॅल्यू किती आहे y प्लस एक्स इंटू साइन 1/x. आता बघा हा तुमच्याकडे पहिला पार्ट झाला, हा दुसरा पार्ट. आणि मॉड्युलस मध्ये काय मॉड ऑफ एक्स प्लस वाय असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ वाय.
मग पहिलं यूज केलं मी, बघा दोघांचं सेपरेट मॉड्युलस केलं लेस दॅन. बघा इथं तर इक्वल होता, पण इथं काय आलं तुमच्याकडे लेस दॅन का? कारण मी सेपरेट मॉड्युलस केलं. बघा पहिल्या पार्टचा मॉड्युलस सेपरेट, दुसऱ्या पार्टचा मॉड्युलस सेपरेट केल्यानंतर बघा आता मॉड ऑफ वाय ला मॉड ऑफ वाय, आता एकदा लेस दॅन ऑर इक्वल टू आला तो शेवटपर्यंत तोच राहील. आणि तुमच्याकडे बघा इथं हा पहिला पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट मल्टिप्लिकेशन मध्ये. तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय राहतो की जर मॉड्युलस मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर मॉड ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ वाय, सेपरेट मॉड्युलस घेऊ शकतो आपण. पण तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू आल्यामुळे इथं तर आपण लेस दॅन ऑर इक्वल टू घेत नाही, पण इथं रेडीमेड आलाय म्हणून परत आपण तो एकदा घेतला की लास्ट पर्यंत आपल्याला घ्यावा लागतो. मग हा लास्ट पर्यंत चालूच राहील. आता बघा सेपरेट केला मॉड्युलस ऑफ एक्स आणि मॉड ऑफ एक्स. आता इथं तुमच्याकडे जो आहे मॉड ऑफ साइन 1/y ची व्हॅल्यू किती असते 1. मॉड ऑफ साइन जो असतो तुमच्याकडे तिसरा जो यूज केलाय मॉड ऑफ साइन एक्स, तर त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते 1. मग लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे, पण रेडीमेड आपल्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू इथं आलेला आहे, मग याची गरज नाही. याची व्हॅल्यू किती आली 1. मग काय आलं तुमच्याकडे मॉड ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ, हा पहिला घेतला आणि हा वाय घेतला. परत सेम मॉड ऑफ एक्स आपण घेतलेला आहे, मॉड ऑफ एक्स इक्वल टू काय असतो लेस दॅन ऑर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि मॉड ऑफ वाय काय असतो तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतो. मग आता हे व्हॅल्यू पुट केला बघा पहिला, तर दोघांचे ऍडिशन काय मॉड ऑफ एक्स व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, मॉड ऑफ वाय ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर दोघांची व्हॅल्यू जर ऍड केली तर किती 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आला. ठीक आहे. मग हे आल्यानंतर आपण काय करणार बघा, एवढा पार्ट हा काय असतो तुमच्याकडे, एवढा पार्ट घेतल्यानंतर तर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा 0 मायनस दिस लेस दॅन काय असतो हा पार्ट एप्सिलॉन. बघा आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आला, तिथेच आपण आता एप्सिलॉनची व्हॅल्यू लेस दॅन घेऊन टाकायची. मग काय आलं तुमच्याकडं बघा 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन काय आला एप्सिलॉन. पण आपल्याला काय फक्त कोणता पार्ट पाहिजे, आपल्याला एका साईडला हा एवढाच पार्ट पाहिजे, बाकीचा नकोय, हा 2 इकडे पाठवून द्या. मग काय राहिलं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन एप्सिलॉन. हा 2 मल्टिप्लाय इकडे काय डिवाइड आला का. बघा हे आल्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इकडचा जो बी पार्ट असतो त्याला आपण डेल्टा पुट करतो. मग काय आलं तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन डेल्टा, वेअर एप्सिलॉन बाय 2 इक्वल टू काय पुट केलं आपण डेल्टा झालं. मग एप्सिलॉन बाय 2 इक्वल टू डेल्टा पुट केलं, तर मग एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर इज डेल्टा. डेल्टा कसा आला एप्सिलॉन बाय 2 ग्रेटर दॅन 0, आणि बाय डेफिनेशन होल्ड झाली मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा लेस दॅन एप्सिलॉन आलं, व्हेनेवर 0 टू डेल्टा होल्ड झालं, एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन होल्ड झाली. तर त्याच्यानुसार आपल्या लिमिट किती आला 0 आणि फंक्शनची व्हॅल्यू पण 0 आहे, तर दोन्ही होल्ड झाले, म्हणजे लिमिट पण 0 आला आणि त्या फंक्शनचं पॉईंट पण 0,0 वर 0च आहे. मग हे दोन्ही मिळून फंक्शन काय झालं तुमच्याकडे कंटिन्युअस ऍट अ ओरिजिन 0,0. ठीक आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये बघा, शो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स वाय क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय रेस टू 6 हा दिलाय फंक्शन तुम्हाला, आणि तो नॉट कंटिन्युअस आहे. मग नॉट कंटिन्युअस असेल म्हणजे काय काय असू शकतो बरं, त्याचं लिमिट काय असू शकतं. एक तर लिमिट नॉट एक्झिस्ट होऊ शकतो, बघा लिमिट नॉट एक्झिस्ट झाला तरी पण आपण सांगतो नॉट कंटिन्युअस. किंवा दुसरं काय असू शकतं की लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 वर एफ ऑफ 0 एक्स कॉमा वाय आणि एफ ऑफ 0,0 वर एक तर इक्वल नसेल, काय नसेल तुमच्याकडे इक्वल टू एफ ऑफ 0,0 वर, हे काय नसेल नॉट इक्वल टू. बघा दोन्ही पैकी एक कंडिशन होत असेल, जर लिमिट एक्झिस्ट झाला एक्झिस्टच नाही झाला तर आपण डायरेक्ट सांगू शकतो फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. किंवा सपोज हा झालं की तुमच्याकडे काय आलं की हा एक्झिस्ट झाला पण जर तो एफ ऑफ 0,0 च्या इक्वल नसेल, सपोज याचा लिमिट 3 आला आणि एफ ऑफ 0,0 वर 0 व्हॅल्यू असेल, तर दोन्ही इक्वल आहे का नाही. लिमिट जर 3 आलाय पण 0,0 वर व्हॅल्यू किती आहे 0, हे दोन्ही इक्वल नाही, तरी पण फंक्शन काय असतो कंटिन्युअस होत नाही. तर पहिला आपण चेक करूया लिमिट एक्झिस्ट होतो की नाही. मग लिमिट एक्झिस्ट होतो की नाही चेक करण्यासाठी आपल्याला पाथ घ्यावा लागतो. तर मग मी पहिला घेतला बघा पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला, तर पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला तर वाय काय राहतो तुमच्याकडे 0. काय बघा एक्स वाय ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर वायचं संपलं, लिमिट एक्स टेन्स टू 0. आता फंक्शनची व्हॅल्यू पुट करा एक्स इंटू वाय ची व्हॅल्यू किती आहे 0, 0 चा क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय रेस टू 6 म्हणजे कोण तुमच्याकडे 0 रेस टू 6. तर हा टोटल आन्सर बघा 0 इंटू एक्स किती 0, टोटल आन्सर किती आला 0. हा 0 कसा येतो कारण की 0 इंटू एक्स काय आला 0 आणि खाली काही संख्या असतो वरती 0 आला तर आन्सर किती येतो 0. बघा हा पहिली पाथ घेऊन आन्सर आला. तर दुसरा पाथ घ्या, पाथ अलॉंग वाय ऍक्सिस जर घेतला मी तर तुमच्याकडे एक्स इक्वल टू काय राहतो 0, लिमिट वाय टेन्स टू 0. आता एक्स व्हॅल्यू 0 पुट केली मी तर वाय टेन्स टू 0, तर किती तुमच्याकडे 0 इंटू
वाय क्यूब अपॉन तुमच्याकडे 0चा स्क्वेअर प्लस y⁻⁶. तर 0 इंटू वाय क्यूब तर टोटल आन्सर 0 आला. तर 5 सेकंड पाथला पण आन्सर किती आला 0. तर आपण तिसरी पाथ घेऊया. बघा तिसरी पाथ काय तिसरी पाथ घ्यायचे पाथ अलॉंग. आता पाथ अलॉंग बघा तुमच्याकडे फंक्शन काय हाय. ठीक आहे. आता फंक्शनची व्हॅल्यू बघा इथं वाय क्यूब आहे तुमच्याकडे, एक्स ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे इथं, हायेस्ट पॉवर एक्स स्क्वेअर ची किती आहे 2 आणि वरती किती आहे 1. बघा तुमच्याकडे इथं एक्स वाय क्यूब आहे आणि एक्स स्क्वेअर वाय प्लस y⁻⁶ आहे. तर तुमच्याकडे इथं हायेस्ट पॉवर एक्स ची किती आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आणि वरती किती आहे 1. जर मला वरती एक्स स्क्वेअर आणायचं आहे बघा, एक्स स्क्वेअर करायचं आहे वरती पॉवर पण एकच आहे, तर क्यूब स्क्वेअर करण्यासाठी अजून एक एक्स आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा उरलेला पार्टला तेवढा पुट करावा लागेल. मग उरलेल्या पार्टला काय करा, वाय क्यूब इक्वल टू काय पुट करा, एक्स पुट करा. मग तुमच्याकडे काही पॉवर सेम होऊन जाईल. मग पाथ अलॉंग काय घेणार मी, वाय क्यूब इक्वल टू एक्स. मग काय लिमिट एक्स टेन्स टू 0. आता जिथे जिथे वाय क्यूब असेल तिथे काय पुट करायचं मला एक्स. तर किती तुमच्याकडे एक्स इंटू वाय क्यूबच्या जागी काय पुट केलं मी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सेम आता y⁻⁶ आहे. दोन्ही साईडचा जर मी स्क्वेअर केला तर 6 इक्वल टू या साईडला पण काय स्क्वेअर, तर दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर y⁻⁶ ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे एक्स स्क्वेअर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. हा एक्स इंटू एक्स किती झाला एक्स स्क्वेअर अपॉन आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती झाला 2x स्क्वेअर. आता इथं बघा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला तर राहिलं काय तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 1/2. तर आन्सर किती आला 1/2. हा तिसरा पाथ. बघा पहिल्या दोन पाथला तर आन्सर 0 आला आणि तिसऱ्या पाथला आन्सर काय आला 1/2. तर आपण सांगू शकतो काय, डिफरंट पाथ हॅव डिफरंट लिमिट. तर आपण इथून सांगू शकतो काय, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. बघा जर लिमिट एक्झिस्ट आला असता तर कोणतीही पाथ घ्या आन्सर कसा आला असता सेम. पण इथं काय आला तुमच्याकडे डिफरंट पाथला काय आला डिफरंट लिमिट. तर आपण सांगू शकतो काय, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आणि आपलं कंटिन्युअस मध्ये काय सांगितलं की लिमिट जर एक्झिस्टच झाला नाही तर आपण सांगू शकतो काय, फंक्शन इज नॉट अ कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज नॉट अ कंटिन्युअस ऍट कोणत्या पॉइंटला 0,0. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही फंक्शन कंटिन्युअस पाहू शकता. ठीक आहे. समजलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ असेल आपल्याला रिपीटेड लिमिटवर. ठीक आहे. आपण फंक्शन ऑफ 2 आणि 3 व्हेरिएबलचं जेवढे आपल्याला पॉईंट असतील त्या सर्व पॉईंटवर आपण एक व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. थँक्यू सो मच.